कशाही पद्धतीने तिथे पोचता आलं पाहिजे हा प्रयत्न करतो। आणि त्याच वेळी आमच्या मुंबईमधला जो वारकरी आहे, जो कुठे नोकरी करतोय, कुठे व्यवसाय करतोय, छोटं मोठं काम करतोय, पण मनामध्ये मात्र पंढरीची आस आहे आणि त्याला वाटतं मला जाता येईल का, त्यांच्याकरता ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की त्यांनाही विठुरायाचं दर्शन हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेता आलं पाहिजे आणि विशेषतः विठू माऊलीचा आशीर्वाद हा प्राप्त करता आला पाहिजे, याकरता ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। तीर्थक्षेत्र योजना सुरू केलेली आहे, नमो एक्सप्रेस आहे, दिंडीसाठी अनुदानही दिलं, आणखी अशा कुठल्या गोष्टी अपेक्षित आहे आणि या अंमलबजावणी कशा केल्या जातात? नाही, तीर्थक्षेत्राच्या संदर्भात जी योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली आहे, कालच त्याचा GR देखील निघालेला आहे। त्यात प्रयत्न हाच आहे की मूळ मराठी माणूस असो का भारतीय असो, याच्या जीवनामध्ये आपल्या तीर्थक्षेत्रावर जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे अशा प्रकारची भावना ही नेहमीच असते, परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि म्हणून सरकारने अशा मात्या पित्याचं पोर होऊन मूल होऊन त्यांची व्यवस्था केली पाहिजे, याकरता ही व्यवस्था केली आहे। विशालगड संदर्भामध्ये बरंच वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। असं आहे, विशालगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती। अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे। त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते, करण्यात येणार आहे आणि आत्ता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे। पण केवळ विशाळगडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे। मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे। आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे, ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत। विशालगढ़ को लेकर अतिक्रमण हटाने पर जो विपक्ष लगातार हंगामा कर रहा है, इसको कैसे? देखिए, विशालगढ़ छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास का साक्षी रहा है और ऐसे जितने गढ़ है वहाँ जो जो अतिक्रमण होगा उसको निकालने की मंशा राज्य सरकार की है। उसको निकालने के पीछे अगर कोई राजनीति करता है और केवल एक समुदाय के वोट पाने के लिए अतिक्रमण संरक्षित करता है तो हम उस पर उचित कार्रवाई करेंगे। केबल फ्री करा, केबल फ्री